नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आष्ट्यात ज्यूस सेंटर चालकावर खुनी हल्ला. आष्टा येथील बसस्थानक परिसरातील सोडा क्लब अँड ज्यूस सेंटर समोर सांडपाणी उडाल्याच्या किरकोळ कारणावरून ज्यूस सेंटर चालकावर 6 जणांनी मिळून हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलं. आष्टा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. ऋषिकेश सुदर्शन कांडगावकर वय 30 राहणार महालक्ष्मी बेकरी मागे आष्टा असं जखमीचं नाव आहे. तर सूरज संताजी पाटील, योगेश संताजी पाटील दोघेही राहणार शिगाव तालुका वाळवा आणि इतर 4 अनोळखी अशी संशयितांची नावे आहेत. ऋषिकेश कांडगावकर यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की ऋषिकेश सुदर्शन कांडगावकर हे 6 मे रोजी सायंकाळी 7:10 सुमारास आपल्या ज्यूस सेंटर समोरील जागा पाण्याने धुत होते. यावेळी साचलेले सांडपाणी शेजारीच असलेल्या सावकार अमृततुल्य चहा या दुकानासमोर गेल्याच्या कारणावरून योगेश संताजी पाटील यांनी ऋषिकेश यांच्याशी वाद घातला व शिवीगाळ केली. यानंतर योगेश यांनी आपला भाऊ सूरज संताजी पाटील याला बोलावून घेतले. या दोघांनी ऋषिकेश यांना पुन्हा शिवीगाळ केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी सूरज पाटील यांनी आपल्या जवळील चाकूसारख्या धारदार शस्त्राने ऋषिकेश यांच्या तोंडावर व नाकावर सपासप वार केले. तर योगेश पाटील यांनी हातातील वायरने ऋषिकेश यांच्या पाठीवर व गालावर मारहाण केली. त्यांच्यासोबत असलेल्या इतर 4 अनोळखी व्यक्तींनी ऋषिकेश यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. पोलिसांनी ऋषिकेश याच्या फिर्यादीवरून वरील 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.